भाताळ चढ लागलाय का ग तुला? ए अंबिका, नीट बोल माझ्याशी. अंबिके, म्हातारीचा आवाज जरा जास्तच वाढत चाललाय असं वाटत नाही? आजी, आजी हे सगळं सामान आणलंय बघा. तुमच्या खोलीत आणून ठेवू का? हा, माझ्या खोलीत नेऊन ठेव जा. हो हो, ठेव ठेव, म्हातारीच्या खोलीत नेऊन ठेव. म्हणजे त्या सामानासकट म्हातारीलाही परत एकदा डांबून ठेवते. ती परत एकदा तिचा बाहेरचा प्रवेश बंद करून टाकते. नको जास्ती अक्कल शिकवूस, गप्प बैस. काय चाललंय हे सगळं? हे सगळं घेऊन तू कुठे चाललीस? नाही ते म्हणजे मी सांगितलंय, या घरच्या सुनेची घर प्रवेशाची तयारी आहे. कोण घरची सून? कोण घरची सून? मुक्ता सोडून कुणाची लायकी आहे का या घरची सून व्हायची? दिवसा पण स्वप्न पडायला लागली तुला? हा, त्या मुक्ताची या घरची मोलकरीण व्हायची सुद्धा लायकी नाहीये. आणि ए, तुला कुणी अधिकार दिला ग मुक्ताचा गृहप्रवेश करणार म्हणे? अगं तुला अधिकार सोड, तू विधवा आहेस. विधवा हे विसरलीस वाटतं. विधवा असो वा नसो, ही बाई मुक्ताच्या गृहप्रवेशाची स्वप्न बघू कशी शकते? अहो आत्या, तुम्ही कधी आलात? सॉरी मी तुम्हाला नाही पाहिलं. अगं ते जाऊ दे, पण मी हे काय बघतेय? अगं माझ्या प्रेमळ कुटुंबासोबत हे काय होतंय सगळं? किती सहन करायचं अजून मला? अगं आत्या, तू शांत हो, काळजी नको करूस. हा, होईल सगळं ठीक. हॅलो दादा, जरा चौकात या ना. कर कर फोन कर, तुम्हाला काय करायचं ते करा. मी नाही घाबरत कुणाला. रेणुका, या बेडकाला दात केव्हापासून फुटले ग? ए अंबिका, काय झालं? हिची हिम्मत बघा, मुक्ताच्या गृहप्रवेशाची तयारी करतीये. करू दे. गृहप्रवेशाची तयारी करू दे. मुक्ता इथपर्यंत पोहोचलीच तर खुशाल करा तिचा गृहप्रवेश. कारण मी त्याआधीच तिच्या वरच्या प्रवेशाची तयारी करून आलो. हा, आणखीन एक, गृहप्रवेशाची तयारी सुरू ठेवा. आर्या येईल तेव्हा त्या तयारीचा उपयोग होईल. सारंग जवळ मुक्ता संकट आहे ना, तवर तिला काय बी होणार नाही. या घरात मुक्ताच सून म्हणून येणार. अरे दादा, ही बाई कुठल्या अधिकाराने एवढं सगळं बोलतेय? सारंगची सुद्धा सावत्र आजी आहेस तू, विसरू नकोस. वय हा, आणि सारंगला तुम्ही सवती वागणूक देताय, त्याचं काय? दादा, मी तुम्हाला आणि घरातल्या प्रत्येकाला स्पष्ट सांगते, मुक्ता जर या घरात आली तर मी इथे राहणार नाही. मी हे घर सोडून कायमची निघून जाईन. काळजी करू नकोस, तशी वेळच येणार नाही. आणि आलीच तर त्याचा बंदोबस्त कसा करायचा तो मी करेन, कुठल्याही थराला जाऊन.
मुक्ता लवकरच येणार आहे. सारंग तिला या घरात आणल्याशिवाय राहणार नाही. आणि या धमक्या देणारे तो यांचंच रक्त आहे हे विसरताय तुम्ही. वैजंती, अगं मी विधवा असल्याचं सवती असल्याचं सांगून हे समधीजण मुक्ताच्या घर प्रवेशापासून लांब ठेवतायत. पण तू मागं हटू नकोस, तू मागं हटू नगस. बाबू, एक छोट्या मालकांना बघितलं का आमच्या? नाही तो गेली असतो. हे पांडू, अरे ते आमच्या मालकांना बघितलं का? छोट्या मालक. हो आत्माराम, तुमचं पाहुणा आज पहाटे पहाटे गावाबाहेर जाताना पाहिलं मी. बरोबर. मुक्ता, याचा अर्थ सरळ आहे. अगं छोटे मालक त्यांच्या घरी परत गेलेत. अगं पण आता चल, झालं ते बरं झालं. अगं काय त्यांचं नशीब इथं नव्हतंच. नाही अण्णा, असं नाही होऊ शकत. त्यांचं प्रेम खोटं नव्हतं, मावा पण नाहीये. ते माझ्यासोबत असं नाही वागू शकत. ते मला न सांगता कसे जाऊ शकतात? मला सगळं सांगायचे, माझी सतत बोलायचे. मी बोलत नसताना पण आसपास घुटपळत बोलत राहायचे. ते त्यांचं कितीदा मन दुखावलं, किती वेळा अपमान केला तरी बाहेर कधीच राग नाही ठेवला, की रुसले पण नाही. मग ते मला न सांगता कसे जाऊ शकतात? मुक्ता, भानावर येतो. काय चाललंय तुझं? काय झालंय तुला? त्यांनी त्यांच्या घरी निघून जावं असा हट्ट तूच करत होतीस ना. यातच सगळ्यांचं भलं आहे हे पण तूच म्हणत होतीस ना. आणि आता तू हे काय बोलू राहिली? अण्णा, आज मी जे बोलते ते छोटे मला कायम माझ्या डोळ्यात पाहिजे. आज पहिल्यांदा डोळ्यातलं माझ्या ओठांवर आले. त्यांना घरी जायचं असेल तर जाऊ द्या, पण नातं असं सहजासहजी नाही ना तुटू शकणार. माझ्या मनात त्यांच्या विषयीचं प्रेम असंच नाही ना संपवता येणार अण्णा. अजून दिवस जायचंय. घरी चल, आपण वाट बघूया ना. सध्या तरी तेवढंच करू शकतो आपण. चल चल.